अध्यात्मप्रेमी, भगवत भक्तिप्रेमी सुहृदजन हो. आपण ज्ञानसत्रामध्ये ज्या अनेक वर्ष व्याख्यानं, प्रवचनं, निरूपणं देत आहेत आणि ज्यांचा गीताधम मंडळानं काही वर्षापूर्वी वेद व्यास पुरस्कार देऊन सत्कार केला होता, अशा संत साहित्याच्या आणि संस्कृत साहित्याच्या दोन्हीच्याही उत्तम प्रकारच्या अभ्यासक या डॉक्टर रजनी पत्के. आज त्यांचं आपण व्याख्यान ऐकणार आहोत, जे एका वेगळ्या विषयावर आहे, ते म्हणजे देवी गीता. ना मला देवी गीता यासारखं वेगळ्या विषयावर. गीता अनेक आहेत भगवद्गीतेशिवाय, गीतेनंतरच आहेत त्या भगवद्गीतेनंतर, पण प्रत्येकाचं काही एक स्वयंभू आणि स्वतंत्र असं व्यक्तिमत्व आहे. मग ती गणेश गीता असेल, अष्टावक्र गीता असेल, गुरु गीता असेल, प्रत्येकीचं काही वेगळेपण आहे, त्याबद्दल त्या बोलणार आहेत. पण त्याच्या आधी मी त्यांना विनंती केली की अलीकडंच त्यांचं एक चांगलं पुस्तक हे प्रकाशित झालंय किंवा आज होतंय असं म्हटलं तरी चालेल, त्याच्याबद्दल मला मंडळाचा अध्यक्ष म्हणून काही भावना व्यक्त करायच्या आहेत. त्या पुस्तकाबद्दल आपल्या श्रोत्यांना काही गोष्टी सांगायच्या आहेत. तर आत्ताचं जे तुमचं व्याख्यान असेल त्याच्या आधी 5-7 मिनिटं त्या पुस्तकाबद्दल मी बोलतो. एका अर्थाने त्या पुस्तकाचं प्रकाशन होईल. त्या पुस्तकाच्या प्रती आपण इथं मंडळामध्ये त्या निर्लेखनांच्या दुकानामध्ये ठेवू, आणि ज्यांना उत्सुकता असेल तो तिथून ती प्रत घेऊन जाऊ शकेल अशी मी त्यांना विनंती केली. आणि त्यानुसार आज आपण या ठिकाणी एकमेकांना भेटतो. या पुस्तकाबद्दल खरंच मला बोलावं असं वाटतं. याचं कारण रजनीताईंचं व्यक्तिमत्व आणि त्यांचं साहित्य असं दोन्ही प्रकारचं आहे. व्यक्तिमत्वाचा विचार केला तर रजनीताई स्वतः MA एंटायर इंग्लिश अशा आहेत. PhD सुद्धा संस्कृत साहित्यामधला जो मंत्राचा भाग आहे, आगम असं म्हणतात, त्याच्यावर त्यांची मुंबई विद्यापीठाची PhD आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अशा परिसंवादातून 66हून अधिक त्यांचे शोध निबंध हे सादर झाले. पुस्तकांची संख्या सांगायची तर काही पुस्तकांच्या प्रकाशनाला मी उपस्थित होतो, त्यांची संख्या 15हून अधिक आहे. आणि व्याख्यानं तर अनेक वर्ष त्या देतात. YouTube आहे स्वतःची. रजनीताई म्हणजे लेखन आणि वाणी त्या दोघांच्या साहाय्यानं परमार्थाची सेवा करणाऱ्या अशा प्रकारच्या विदुषी आहेत. आणि हे मी अनेक वर्ष ओळखतो. मला एक आठवण आहे की काही वर्षापूर्वी स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांच्या हस्ते यांच्या पुस्तकाचं प्रकाशन झालं होतं. आदि माया हे जे मासिक आहे त्याचे संपादक कुंभोजकर काही उपस्थित होते. आणि ताईंच्या लेखनाबद्दल गोविंददेवगिरी महाराजांनी किती कौतुकाचे उद्गार काढले होते हे 10 वर्षापूर्वी मला माहिती. आणि आज त्याची आठवण होते की त्याच गोविंददेवगिरी महाराजांनी या पुस्तकाला प्रस्तावना दिलेली आहे. 10 वर्षानंतर सुद्धा त्याच व्यक्तीला पुन्हा कौतुक करावं असं वाटावं, याच्यामध्ये सातत्य, ग्रंथ लेखनात सातत्य असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. शिवशंकराच्या पूजेसारखं ते संततधार असली पाहिजे. आणि अनेक वर्ष तुम्ही बोलत आणि सांगत राहिलात, लिहित राहिलात तर काही एक चांगला परिणाम लोकांच्या मनावर होण्यासारखा. आणि म्हणून रजनीताई हे जे लेखन करतायत एक विदुषी या नात्याने. अशा मनात विचार येतो की जुन्या कालखंडामध्ये आपल्याकडे उत्तम प्रकारचं स्त्रियांचं कर्तृत्व हे फुललेलं आपल्याला माहिती आहे. स्त्रियांचं कर्तृत्व फुललेलं आपल्याला माहिती आहे. अगदी गार्गी मैत्रेयीपासून उपनिषदातल्या
विदुषी स्त्रिया किंवा अरुंधती सारख्या ऋषिका म्हणजे ऋषीपत्नी किंवा सरस्वती, मंडन मिश्र आणि शंकराचार्य यांच्यामध्ये जी वादाच्या ठिकाणी अधिकारी न्यायाधीश म्हणून बसू शकली, पण मध्ये काय घडलं माहिती नाही. स्त्रियांना कुठल्या ना कुठल्या कारणानं या ज्ञानापासून वंचित ठेवलं गेलं. पण सामान्यपणे 1901 पासून आतापर्यंत पुन्हा एकदा अनेक समाज सुधारकांच्या प्रयत्नानं स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार मिळाला. तो परमार्थाचा अधिकार भगवद्गीतेनंच दिला होता. स्त्रियो वैश्या तथा शूद्रा ते पियांतु पारांगती. पण तो भक्तीचा अधिकार होता, तो लेखनाचा अधिकार नव्हता. तो लेखनाचा अधिकार 1901 नंतर मिळाला आणि या वर्षामध्ये जे काही उत्तम प्रकारचं लेखन होत गेलं त्यामध्ये रजनीताईंचं लेखन हे लक्षणीय लेखन आहे, अशा प्रकारच्या भावना मी व्यक्त करतो. दुसऱ्या आणि शेवटच्या भागामध्ये बोलायचं तर या पुस्तकाबद्दल मला बोलायचं. या पुस्तकाचं नाव आहे नीती शतक चिंतन. नीती शतक म्हटलं की अलीकडे त्याची माहिती आपल्या मनात आठवणीत कमी आहे, पण जेव्हा आपण शाळा कॉलेजमध्ये होतो तेव्हा आठवतं का बघा, भर्तृहरी या कवीची 3 शतक अत्यंत प्रसिद्ध होती. एक नीती शतक, एक शृंगार शतक आणि एक वैराग्य शतक. आणि भर्तृहरीनं संस्कृतमध्ये जे काही लिहिलं होतं त्याचा अप्रतिम मराठीमध्ये भावानुवाद हा वामन पंडितांनी केला होता. हे वचन आठवतं का बघा, दुष्टांचा पगडा महीपती गृही ही 7 शल्ये मनी, चंद्राला दिवसा प्रकाश नसणे वगैरे सुरुवात आहे. कोणाही सज्जन माणसाच्या मनात खुपणारी जी 7 शल्ये आहेत ती मुळात भर्तृहरीनं आणि नंतर वामन पंडितांनी एकानं संस्कृतमध्ये आणि एकानं मराठीमध्ये आणलेली आपल्याला दिसतात. ते एक श्लोक आहे. असे 106 श्लोक. आपल्याला पद्धत अशी आहे की 100 म्हणजे 100 म्हणून आपण थांबत नाही, त्याच्यावर जातो. 100 नाहीत, 106 श्लोक या ठिकाणी आहेत. आणि रजनीकांतचं मला विशेष गोष्ट वाटते की या पुस्तकात त्यांनी वर तो एक संस्कृत श्लोक दिलाय 106 आणि त्याच्या खाली आजच्या काळाला अनुरूप अशा प्रकारे एका श्लोकाबद्दल फक्त 250 शब्दामध्ये काय म्हणायचे ते सांगितलेलं आहे. शब्दार्थ आहे, भावार्थ आहे, नीतीचा अर्थ आहे आणि 250 शब्दात सगळं आहे. त्याची मुखपृष्ठावर अलीकडचं जे आहे मोबाईल किंवा अन्य गोष्टी त्याचं चित्रण केलेलं आहे. आणि हे त्यांनी कधी केलं, आता आषाढ एकादशी येईल 26 सालातली आणि चातुर्मास सुरू होईल. बरोबर 2 वर्षापूर्वी 2024च्या चातुर्मासात 4 महिने आपल्या मोबाईलवरून निवडक लोकांना हे लेखन पाठवत होत्या. त्याही वेळेला अनेकांनी त्यांना फोन करून सांगितलं होतं की आम्हाला फार चांगलं वाटतं, 250 शब्द वाचायला थोडाच वेळ लागतो, पण तेवढ्यामध्ये आम्हाला एक नीती तत्व कळतं आणि ते नीती तत्व आयुष्याला किमान त्या दिवसाला उपयोगी पडणारं आहे. हे मी स्वतः 24 साली ऐकलेलं आहे. मीही श्रोता म्हणून त्यांना मेसेजमधून आनंद प्रकट केलेला आहे. आणि माझ्यासारख्या अनेकांनी म्हटलं, खुद्द गोविंददेव महाराजांनी म्हटलं की हे जे मोबाईलचं लेखन आहे हे वाऱ्यावर जातं. चांगलं आहे पण वाऱ्यावर जातं. ते शब्दात आलं पाहिजे, ते पुस्तकात आलं पाहिजे, असं गोविंददेव महाराजांसारख्या व्यक्तीने इच्छा व्यक्त केली आणि त्याच्यातून हे पुस्तक प्रकाशित झालेलं दिसतं. अक्षर साहित्य हे अक्षर म्हणजे कागदावर आलं की आपल्याला अधिकच आनंद होतो आणि तसं इथं झालेलं आहे. पुस्तकाच्या प्रती या ठिकाणी ठेवल्या जातील. ज्यांना इच्छा असेल त्यांनी अवश्य ते विकत घ्या. पण मी सुचवेन की प्रत्येकाच्या घरी प्रत्येकाच्या कुटुंबात अशा प्रकारचे सुभाषित शतक, नीती शतक असलं पाहिजे. शेवटचा मुद्दा जो ताईनं मला सांगायचा आहे
तो असा की जशी तुम्ही अन्य व्याख्यानं देता त्याप्रमाणे तुमच्या यूट्यूबवरून ते काही जे काही असेल त्याच्यावरून एक 3 व्याख्यानांच्या मध्ये या सुभाषित शतकाचा परिचय करून द्यायला सुरुवात करा. आणि त्या 3 व्याख्यानांची मांडणी कशी करावी, तर आज बोलायचं म्हणजे काल पुस्तक मी वाचत होतो, 100 श्लोक वाचले, सगळंच वाचलं पुस्तक 3-4 तासात. आणि त्यावेळी विचार मनामध्ये असा आला की काय करता येईल बरं 3 व्याख्यानांची मांडणी. तर एक 10 विषय याच्यातून निघतात. 9 विषय निघाले तर 3-3 विषय. उदाहरणार्थ सज्जन आणि दुर्जन हे कसे असतात त्याबद्दल भर्तृहरी काय म्हणतो एक व्याख्यान होऊ शकेल. नशीब आणि कर्म, कितीही कर्म केलं तर शेवटी दैवमेवात्र पंचमम हे काय आहे याच्यावर एक व्याख्यान होऊ शकेल. किंवा व्यवहार ज्ञान काय आहे आणि परमार्थ ज्ञान काय आहे. प्रपंच परमार्थामध्ये भांडण आहे का मैत्री आहे, असे 6 विषय मी आता बोललो, असे 10 विषय निघू शकतात. त्यातली आपण निवड करा. आणि लोकांना असं ऐकायला मिळालं की नाही म्हटलं तरी या पुस्तकाची पण माहिती, जेव्हा व्याख्यानातून आपल्याला कळतं की व्यवहारात हे करावं लागतं, शतम प्रति शाठ्यम हे करावं लागतं. संत म्हणून तुम्ही सततच वागत गेलात तर तुमची फसगत होण्याची शक्यता आहे. पण मग आपण सतत संत म्हणून वागायचं नाही का? वागायचं. जसं स्वयंपाकघरात स्वयंपाकात मीठ असतं, तिखट असतं, ते नसेल तर तो पदार्थ आळणी होतो. तसं परमार्थाचा पदार्थ पाहिजे, पण प्रपंचाचं मीठ जर त्याच्यामध्ये नसेल तर प्रपंच आपल्याला झेपणारा, परमार्थ आपल्याला झेपणारा नाही. आणि स्वतः अनुभव ज्याला मिळाला, भर्तृहरी तो राजा होता, नंतर संन्यासी झाला, काही कारण आहेत सांगतील नंतर, उल्लेख होईल पुस्तकात आहे. तर अशा प्रकारची आपण व्याख्यान एक 3 व्याख्यानं गुंफली तर फार चांगलं होईल असा विचार माझ्या मनामध्ये आला. तोही मी शेवटी व्यक्त केला. पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं आणि मुख्यतः गीता धर्म मंडळाच्या त्या वक्त्या आहेत, प्रवक्त्या आहेत, या दृष्टिकोनातून मंडळाच्या वतीनं मी त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन करतो. आणि या पुस्तकाला उत्तम प्रकारचा उठाव मिळावा, आपण तो मिळवून द्यावा. अगदी कुणाला भेट द्यायचं असेल तर हे चांगलं पुस्तक भेटीसाठी होऊ शकेल, आपण विचार करावा असं मी आपल्यालाही सांगतो आणि आपल्या मार्फत इतरांनाही सांगतो. पुन्हा एकदा रजनीताईंचं या पुस्तकाच्या लेखनाबद्दल आणि एकूण साहित्य सेवेबद्दल मनःपूर्वक अभिनंदन व्यक्त करतो. नमस्कार. झालं. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. दुर्गे सुरता हरसि भीतिमशेषजन्तु स्वस्थै श्रद्धामतिमतीव शुभान् ददासि. दारिद्र्यदुःखभयहारिणि कातहन्या सर्वोपकारकरणाय सदा चित्ता. ओम श्री मात्रे नमः. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. हा जो विषय आहे तो पहिल्यापासून ऐकणारे किती जण आहेत आता मला माहिती नाही, पण 2016 साली सुरू केलेला आहे हा विषय आहे. आणि मध्ये मध्ये गॅप खूप पडत गेली, कधी कधी वर्षातून 2दा किंवा 3दाच असं व्याख्यान झालं, त्यामुळे इतकी वर्ष हा विषय चालला. 10च अध्याय आहेत, पण 10 अध्यायाला इतकी वर्ष जावी लागली. शेवटी भगवतीची इच्छा असते तसा होता. आज आपण शेवटचा अध्याय घेणार आहोत, 10वा. सुरुवात थोडीशी सांगते अशी की
देवी गीता ही देवी भागवतामध्ये आलेली आहे आणि देवी भागवतामध्ये 10 अध्याय जे आहेत 31 ते 40 हे 7व्या स्कंधामध्ये आलेले आहेत. त्याची पूर्वपीठिका अशी आहे की सतीचं दहन झाल्यानंतर भगवान शंकर हे समाधिस्थ झाले, कारण तिचं कलेवर घेऊन ते फिरले होते सगळीकडे आणि त्या ठिकाणी जिथे जिथे ते सतीचा देहाचे अवयव पडले तिथे आता शक्तिपीठ आहे. तर ते समाधीस्थ झाले त्यावेळेला नंतर तारकासूर खूप माजला. त्यावेळेला राक्षस मोठा स्वर्ग पाताळ सगळं त्यांनी नेहमीप्रमाणे त्यांनी सगळं घेतलं होतं आणि सगळे देव चिंतित पडले होते, कारण त्याला ब्रह्मदेवाचा वर असा होता की भगवान शंकरांचा औरस मुलगा जो असेल तो तुझा वध करेल. पण सती तर नव्हती. सती यज्ञामध्ये तिने आपला देह दिला होता. भगवान शंकर समाधिस्थ होते, मग त्यांना पुत्र होणार कसा? तेव्हा सती पुन्हा हिमालयाच्या पोटी जन्म घेतला तिने. त्याचं कारण असं झालं की यासाठी असं झाल्यानंतर आता भगवान शंकरांचा मुलगा होणार कसा, म्हणून देव सगळे चिंतित पडले आणि त्यांनी भगवतीची आराधना केली. त्याच्यामध्ये त्यांनी कोणी भीम मंत्रांनी केली, कोणी यज्ञ करून केली, कोणी नामस्मरण करून केली, कोणी कुंडलिनी योगाने केली, असं सगळं दिलेलं आहे सुरुवातीला. तर त्याच्यानंतर देवी प्रकट झाली, पण आधी खूप मोठं तेज पसरलं होतं सगळीकडे. त्या तेजातून अशी एक अतिशय सुंदर अशी स्त्री देवता त्याला दिसली. तिचं वर्णन पण खूप छान आहे, सुरुवातीला मी सगळं सांगितलेलं आहे. आणि मग तिने विचारलं की तुम्ही काय माझी तपश्चर्या करताय? तर त्यांनी सांगितलं की बघ तू परत सती होतीस तू, तर ती आता पुन्हा जन्म घे, कारण तारकासुराचा वध हा भगवान शंकरांच्या पुत्रापासून होणार आहे. मग ती म्हणाली ठीक आहे, तुमची इच्छा मी पुरी करेन, मग मी हिमालयाच्या पोटी जन्म घेईन मुलगी म्हणून. मग हिमालयाला एकदम भीती वाटली. तो म्हणाला मी तर पर्वत आहे, दगडाचा आहे आणि तुझीबद्दल तर मला काहीच म्हणजे माहिती नाही, मला उपासना करता येत नाही, मला काहीच माहिती नाही आहे, तर कसं काय म्हणजे मी तुझं संगोपन कसं करणार मुलगी म्हणून? मग ती म्हणते तू काळजी करू नको, मी तुला माझं सगळं ज्ञान देते, जे मी कशी आहे, कोण आहे, माझी उपासना कशी करायची असते, माझं कार्य काय, आतापर्यंत मी काय काय केलेलं आहे वगैरे वगैरे, तर हे मी तुला सांगते. मग हिमालय तिला प्रश्न विचारतो, देवी उत्तर देते. असा हा देवी गीतेचा भाग आहे. तर 10च अध्याय आहेत, पण खूप सुंदर आहे. तुम्हाला जर आधी जर कोणी ऐकलं असेल तर तुमच्या लक्षात असेल की याच्यामध्ये निर्गुण निराकार आहे, निष्काम कर्म आहे, वेदांत आहे, सांख्य आहे, कुंडलिनी योग आहे. मुख्य म्हणजे सरांनी जो उल्लेख केला तो मंत्र विभाग आहे. त्यानंतर सगळ्या तीर्थयात्रा आहे, देवीची उपासना कशी कशी करायची, तर त्याच्यामध्ये सगळ्या तीर्थयात्रा पण दिलेल्या आहेत. त्यामध्ये आपली तुळजाभवानी आहे, कोल्हापूरची अंबाबाई आहे, रेणुका माता आहे, अशा ठिकठिकाणची क्षेत्र सांगितली. त्या ठिकाणी तुम्ही तीर्थयात्रेला जा, तिथे जी उपासना असेल ती करा असं सांगितलंय. मुख्य देवी मंत्र जो आहे तो ह्रीम आहे, तो देवी प्रणव असं त्याला म्हटलं जातं. ओंकार हा जसा पुरुषवाचक आहे तसा ह्रीम हा देवीवाचक म्हणजे आदिशक्तीचा प्रणव आहे. तो ओंकार एवढाच रिंकाराला पण महत्व आहे. आणि नुसतं ह्रीमचा पण जप करता येतो. तो कसा करायचा, कुठे करायचा, कुंडलिनी काय असते, तिची चक्र किती आहेत, त्या चक्रांमध्ये देवी कशी पाहिजे, इतकं सुंदर याच्यामध्ये सगळं सांगितलंय. आधीची व्याख्यानं असतील माझी टेप केलेली तर ऐका, फार सुंदर हे देवी गीता आहे. मग त्यामध्ये मूलमंत्र जो देवीचा, तुम्हाला सप्तशती वाचत असाल तर माहिती की ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाई विचे, तो पण आहे. आणि देवीच्या सख्या कोण कोण आहेत, त्यामध्ये कशी त्यांची उपासना केली जाते, ह्रीम मंत्राने कशी उपासना करायची, हे सगळं आधी सांगून झालेलं आहे. आणि सगळा योग आहे, ज्ञान आहे, प्रकृती आहे, कर्माविषयी आहे, सगळे विषय आतापर्यंत आपले झालेले आहेत. आता आज आपण जे बघणार आहोत तो 10वा अध्याय जो आहे
ते आपला समाप्तीचा अध्याय आहे. कारण 10 वर्ष झालं चालू आहे, ते केव्हा तरी संपायला पाहिजे. दरवेळेला पहिल्यांदा लवकर लवकर दिली होती व्याख्यानं, नंतर नंतर मग येणं जाण्याचा थोडा त्रास होतो, त्यामुळे येणं कमी झालं आणि काहीतरी कारणाने ते उशीर होत गेला. आता इथे त्यांनी जे दिलेली आहे ना, तर बाह्य पूजा दिली, ती सोपी आहे. पहिले पहिले खूप अवघड वाटले विषय सगळ्यांना, कारण संबंध योगाचे विषय होते, ज्ञानाचे विषय होते, वेदांत होता, कर्मसिद्धांत होता आणि कशा प्रकारे म्हणजे सगळ्या तिथी वगैरे सगळं दिलंय बरं. उपासनेचं कोणत्या तिथीला करायची, याच्यात तृतीया व्रत एक आहे. आपण चैत्रगौर बसवतो ना तृतीयेला, तर इथं वार्षिक तृतीया ज्या आहेत त्या सगळ्याचं एक व्रत दिलंय. नवरात्र आहे, ते कसं करायचं, कुमारी असतात त्या कशा असतात, त्यांची नावं काय असतात, मंत्र काय म्हणायचे असतात, सगळं सगळं आधी सांगून झालेलं आहे. त्यामुळे कोणी असेल पहिलं तर बघा याच्यामध्ये. आता या ठिकाणी बाह्य पूजा आहे आणि ती सोपी जाईल ऐकायला इतर विषयाच्या मानाने. या इथं असं म्हटलंय, पण व्यवस्थित ऐका, कारण काय आहे की अशा प्रकारे आपण रोजची पूजा करत नाही. आपण करतो साधारण षोडशोपचार जेव्हा करतो तेव्हा आपण पुरुष सूक्त, स्त्री सूक्त म्हणून अभिषेक वगैरे करतो. पण एरवी आपण दूध पाणी वगैरे घालून असं हळद कुंकू अक्षत गंध अशी पूजा करतो की नाही. आणि कधी पंचोपचार करतो, वेळ झाला नाही तर निदान हळद कुंकू फुलं निरांजन आरती नैवेद्य एवढं तरी करतो आपण. आणि संध्याकाळी आपण एकोपचार करतो म्हणजे दिवा लावतो. तर आता इथे जी पूजा आहे ना, ती खूप सुंदर पूजा, म्हणजे अशी जर करता आली ना तर जरूर करावी. यामध्ये असं म्हणलंय, अगदी सकाळी उठल्यापासून सगळं सांगितलंय. ती असं म्हणते की पहिल्यांदा आपण जेव्हा सकाळी उठतो त्यावेळेला मस्तकाच्या ब्रह्मरंध्रामध्ये, म्हणजे इथे कर्पूर वर्णासारखी म्हणजे कापराच्या वर्णासारखी गोर गोर म्हणजे पांढर शुभ्र असं सहस्रार कमल आपण पाहायचं. म्हणजे हे सगळं मानसिक आधी करायचं. हा, आणि मग त्यामध्ये आपले जे गुरु असतात त्यांचं ध्यान करायचं. प्रत्येकाला असतातच ना, नाहीतर आपली कुलदेवता असतेच. आणि ते कसे आहेत तर गुरुप्रसन्न व्यक्तिमत्वाचे, पत्नीसह असणारे, आणि त्यांचं ध्यान करून त्यांना पहिला नमस्कार करायचा. मग कुंडलिनीचं ध्यान करायचं. कुंडलिनीचं ध्यान कसं करायचं तर ब्रह्मरंध्र आपल्या मूलाधारापासून, चक्र माहिती असतील तुम्हाला, तुम्ही आता एवढी व्याख्यान ऐकलेली आहे, तर ही जी 6 चक्र आहेत त्याच्यामध्ये मूलाधारापासून ती वरती येत ब्रह्मरंध्रापर्यंत येणारी अनंत अमृतमयी अशी जी आहे ती सुषुम्ना मार्गाने वर येत पराशक्ती आनंद रूपिणी अशी कुंडलिनी ब्रह्मरंध्रात आली आहे असं स्मरण करायचं. नंतर आपले ही जी आहे तिचं ध्यान केल्यानंतर आपण शौच मुखमार्जनादी वगैरे सगळं असतं. म्हणजे हे ध्यान झालं की आपली स्वतःची शुद्धता करायची आणि मग अग्निहोत्र वगैरे आता जे कोणी करत असतील ते असतील, नाहीतर आसनावर बसायचं. त्यानंतर भूतशुद्धी तुम्ही सप्तशतीमध्ये करता ना, पंचमहाभूतांची शुद्धी, पृथ्वी आप तेज वायू, त्याचे मंत्र पण आहेत, लम यम वम हम शम वगैरे आहेत. आणि मग माया बीज म्हणजे ह्रीम. ह्रीम या मंत्राने काय करायचं तर हृदयात मूलाधारापासून हृदयामध्ये हकार जो आहे तो इथे आणायचा आणि भ्रूमध्यामध्ये त्याचा उच्चार करायचा आणि मस्तकामध्ये तो जो अनुस्वार आहे अनुनासिक आहे ते घुमवायचं. म्हणजे ह्रीम म्हणताना घुमवलं पाहिजे. ओंकार जसा आपण म्हणतो तसा ह्रीम हा शब्द आपण म्हणायचा, हे मंत्र म्हणायचा. आणि मग न्यास असतो. सप्तशतीमध्ये न्यास करता तुम्ही, अंगुष्ठाभ्याम नमः, कनिष्ठिकाभ्याम नमः वगैरे तसे न्यास करायचे. आणि मग पीठ कल्पना म्हणजे देवाचा आपला देवारा असतोच, रोजचा असल्यानंतर पीठ कल्पना काही करावी लागत नाही. पण नसेल तर मग पीठ म्हणजे एक चौरंग म्हणा, देवघर असं आपण करायचं. आणि मग त्यामध्ये आपण प्राणायामाने आपल्या हृदयामध्ये कमळ विकसित झालेलं आहे असं पाहायचं. आणि त्या ठिकाणी पंचप्रेतावरती देवी उभी आहे अशी कल्पना करायची. पंचप्रेत कोणते तर ब्रह्मा विष्णू रुद्र ईश्वर आणि सदाशिव. आपल्याला पाहायला कदाचित तुम्हाला विचित्र वाटत असेल, पण देवी ही प्रेतासनावर उभी असते बरेच वेळेला.
कॅलेंडर वगैरे तसं नसतं, ती कमळात किंवा वाघावर किंवा सिंहावर असते. पण तिचं जर मूळचं रूप बघाल तर हे 5 पंचप्रेत आहेत, ते असं नाही तिचं, त्याच्यावरती ती उभी असते. याचं कारण असं की ते पंचमहाभूत रिप्रेझेंट करतात. म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही पंचमहाभूतांच्या वरती आहे, म्हणजे ती प्रकृतीच्या पलीकडची. आपल्याकडे वेदांमध्ये रई आणि प्राण असे 2 शब्द येतात. त्याच्यानंतर अग्नी आणि सोम हे तंत्रशास्त्रामधले शब्द आहेत. म्हणजे एक धनशक्ती आहे, एक ऋणशक्ती आहे. आणि हेच पुढे जेव्हा आपली पुराणं लिहिली गेली त्यावेळेला महादेव, गौरी असे, विष्णू, लक्ष्मी असे ते आले पुढे. आणि त्याच्यामध्ये नंतर या प्रकारची पूजा अशी आपण करायला लागलो. तर त्या ठिकाणी ती 5 महाभूतांच्या वरती आहे असं समजायचं. म्हणजे ते विचित्र असं काही नाहीये. आणि त्या 5 अवस्थांचे जे अधिपती आहेत ते हे 5 जण आहेत. आणि देवी मात्र तुरिया अवस्थेत, म्हणजे या सगळ्यांच्या पलीकडची अशी आहे. कारण ते तसं त्यांचं ध्यान केलं तर आपण जे ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायामध्ये म्हटले, पंचमहाभूतांची आटणी, एक 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 महाभूत कमी कमी करत जायचं शरीरामधलं आणि शरीर शुद्ध करायचं, तीच क्रिया इथं आहे. आणि मग आपण जो जप करणार आहोत, आपण जे पूजा करणार आहोत, त्याचं फळ आपण घ्यायचं नाहीये, ते देवीला अर्पण करायचं. आणि मग अर्घ्य वगैरे, पूजा द्रव्य त्यांची शुद्धी करायची. शुद्धी झाल्यानंतर जप करायचा, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाई विचे. याच्या किंवा पट वगैरे लावून जे जप आहेत, बरेच मंत्र आहेत देवीचे, मागे हे सगळे सांगितलेले आहेत. तर त्याने अभिमंत्रित करायचं पूजा द्रव्य, मग दिग्बंध आणि गुरूंना सगळा प्रणाम करायचा. मग प्राणस्थापना. आता आपण एरवी प्राणस्थापना, प्राणप्रतिष्ठा करतो ना गणपतीची. गणेशोत्सवामध्ये आपण गणपती जेव्हा चतुर्थी असते तेव्हा आपण मूर्ती आणतो, त्याच्यामध्ये काही देवत्व नसतं. मग आपण त्याच्यामध्ये प्राणप्रतिष्ठा करतो, त्याचे काही मंत्र आहेत. तर इथं आपण केलेलीच असते ना, आपल्या देवाऱ्यामध्ये पहिले आपली कुलदेवतेची मूर्ती असते, त्यामुळे आपल्याला परत प्राणप्रतिष्ठा नाही करावी लागत. त्याची फक्त पूजा मंत्रद्वारा आवाहन करायचं. आणि मग आसन, आवाहन, अर्घ्य, पाद्य, आचमन, स्नान, वस्त्र दोन्ही, उत्तरी आणि साडी वगैरे असं, नंतर आभूषण, गंध, पुष्प हे सगळं देवीला द्यायचं. त्यानंतर यंत्रपूजा सांगितली. हे आगमामध्ये यंत्रपूजेला खूप महत्व आहे. यंत्र काय असतं, आपण स्वस्तिक काढतो, बरं सगळीकडे आपण स्वस्तिक काढतो की नाही, स्वस्तिक हे यंत्र आहे. यंत्र याचा अर्थ एक भौमितिक आकृती आहे की जिला काही अर्थ आहे. मग स्वस्तिकामध्ये काय आहे, तर स्वस्तिकामध्ये आपण ज्या रेषा काढतो त्या संपूर्ण पृथ्वीचं निदर्शक आहे, त्याला स्पीड आहे, असं जाते ना. स्वस्तिकाचं ही बाजू वर घेतो, ही खाली, परत ही खाली, त्यामुळे अशी जी फिरते सृष्टीची, असे चलनवलन चालू आहे, त्याचं ते स्वस्तिक हे प्रतीक आहे. आणि ते स्वस्ती म्हणजे चांगलं करणारं असं आहे. ते यंत्र शुभकारक आहे. ते रोज आपण काढतो, पण आपल्याला माहित नाही की आपण यंत्र काढतोय. स्वस्तिक काढतो नाही, हळदी कुंकू वाहतो त्याला. त्याचं कारण कुठलीही निगेटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही, म्हणून आपण दाराबाहेर स्वस्तिक काढतो, देवापाशी स्वस्तिक काढतो. तर अशी वेगवेगळी चौकोन, त्रिकोण, गोल असे मिळून जे एक भौतिक आकृती तयार होते त्याला यंत्र म्हणतात. ती यंत्र तयार करण्याची एक पद्धत आहे. आणि जे आचार्य आहेत ते यंत्र तयार करू शकतात. मध्ये एकदा असं झालं की माझ्याकडे एक जण आले होते, त्यांना नरसिंहाची सगळी माहिती हवी होती. त्यांचं कुलदैवत नरसिंह आहेत आणि त्यांना ती माहिती हवी होती. मग आम्ही बरीच माहिती गोळा केली. नरसिंह, कारण नरसिंहाचा अवतार फक्त किती वेळ आहे, आवेश अवतार आहे. प्रल्हादाला मारल्यानंतर नरसिंहाचा पुन्हा काही अवतार नाहीये, म्हणजे किती थोडा वेळ त्यांचा अवतार आहे. नरसिंह पुराण आहे त्याच्यावरती. भागवतामध्ये नरसिंह अवतारांचा उल्लेख आहे.
आणि मग त्यांना ते यंत्र तयार करून हवं होतं नरसिंहाचं. तर नरसिंहाचं यंत्र आहे नरसिंह सुदर्शन यंत्र असं आहे. एका बाजूला सुदर्शन आहे, एका बाजूला नरसिंहाचं आहे. आणि मग ते शोधण्यासाठी आम्ही एक पोथी शोधली. ती पोथी त्याचं झेरॉक्स मागून घेतलं आणि त्याच्यावरती जी अक्षरं होती ती त्या यंत्रावरती सगळे आम्ही काढली. ते सगळे मंत्र काढले आणि एक नरसिंह सुदर्शन यंत्र तयार केलं. म्हणजे त्याला माहिती लागते एखादं यंत्र जर तयार करायचं असेल. पण आपल्याकडे तयार यंत्र आहे, देवीचं यंत्र तयार आहे. देवीची 2-3 प्रकारची यंत्र आहेत. आपण अष्टदल कमल काढतो की नाही, असं असं त्रिकोण आणि असं, ते यंत्रच आहे देवीचं. त्याच्यामध्ये डाऊन अपेक्स असलेला एक त्रिकोण आहे आणि वर असा असलेला एक त्रिकोण आहे. एक आहे पार्वती, दुसरे आहे शंकर. त्यांची पूजा आपण करतो. म्हणजे आपलं यंत्र हे रेग्युलर आपण काढत असतो, पण आपल्याला माहिती नाही त्याचं महत्व काय येते. तर अशा प्रकारचं एक देवीचं यंत्र आहे, ते सांगितलेलं आहे या ग्रंथामध्ये. आणि सप्तशतीचं यंत्र आहे, रामाचं यंत्र आहे, दत्तात्रेयांचं यंत्र आहे, भगवान श्रीकृष्णाचं यंत्र आहे. आपल्याकडे यंत्रपूजा ही रेग्युलर केली जाते आणि आपण सहज काढत असतो. रोजच्या रांगोळीमध्ये यंत्र असतात. तर ही यंत्रपूजा आहे त्या ठिकाणी, कारण यंत्रावरती आपण देवता स्थापित करतो. यंत्र आणि कमळ दोन्ही म्हटलं जातं. कमळाच्या जशा पाकळ्या असतात आणि त्या प्रत्येक पाकळीवर किंवा त्या यंत्राच्या प्रत्येक बाजूवर एक एक देवता स्थापन केलेली असते. आपल्याकडे वास्तुपुरुषाचं पण यंत्र आहे. तुम्ही वास्तुपूजा केली असेल कधी तर तुम्ही पाहिलं असेल ते. तर त्यामध्ये ईशान्येपासून म्हणजे या साईडने असे देवतांचं लिहायचं असतं किंवा मंत्र लिहायचा तो सुद्धा असा लिहायचा. कधी यंत्र बघितलं असेल तर तिसरी यंत्र म्हणा किंवा तुमचे कुठलं तरी यंत्र पाहिलं असेलच, तर त्याच्यामध्ये डाव्या साईडने असे सगळे मंत्र किंवा अक्षरं लिहिलेली असतात आणि प्रत्येक देवतेची स्थापना असते. त्याला आवरण देवता म्हणतात. म्हणजे आता साधं आपण बघितलं तर भगवान शंकरांचं मंदिर असेल तर एका बाजूला गणपती असतो, नंदी असतो, त्याचे भैरवगण असतात, पार्वती असते. ह्या सगळ्या यंत्र टाईपच असतात मंदिरं आपली. जुनी कॉलनीतली मंदिरं नाही, कॉलनीतली साधी असतात, ती काही शास्त्रशुद्ध नसतात. पण जुनी जर मंदिरं तुम्ही पाहिली तर ती यंत्रासारखीच असतात. मध्ये एक मुख्य देवता असते, पलीकडे मागे सगळ्या आवरण देवता असतात. म्हणजे विष्णू असतील तर लक्ष्मी आहे, गरुड आहे, हनुमंत आहे, बाकीचे पार्षद गण आहेत, नारद आहेत, अमुक आहेत असं, किंवा त्यांचे भक्त त्यांचे असतात. हे सगळे आवरण देवता असतात. तर यांची पूजा करायची, यंत्रामध्ये त्या आवरण देवता असतात, त्यांची पूजा करायची. त्यांचा प्रत्येकाचा मंत्र असतो, तो मंत्र म्हणायचा. प्रत्येकाची आयुध ठरलेली असतात, तर ती आयुधांची पण पूजा असते आपल्याकडे. आता मला एक जणांनी विचारलं होतं की नवरात्रामध्ये चातुर्मासामध्ये मी कोदंडाची व्रत घेतलंय, कोदंड पूजा, त्याचा मंत्र काय तर म्हटलं मला शोधावं लागेल, मला आता काही सांगता येणार नाही. तर रामाचं कोदंड काढायचं आणि त्याची पूजा करायची, म्हणजे शस्त्रांची पूजा आहे. देवता ज्या आहेत त्यांच्या हातामध्ये जी शस्त्र असतात त्या शस्त्रांची पूजा केली जाते आणि त्यांचा अवतार होतो असं पण आपल्याकडे समजलं जातं. म्हणजे शंखचक्र गदापद्म त्यांचे सुद्धा अवतार आहेत. आणि एवढंच नाही तर शंख ही सुद्धा कुलदेवता असू शकते, आहेत काही जण असे. तर हे सगळ्यांची पूजा करायची असते आणि जर एरवी आपल्याला एवढी मोठी पूजा जमली नाही तर निदान शुक्रवारी तरी करावी असं म्हटलेलं इथे. आणि मग सगळ्या ज्या देवता आहेत त्या मूळ देवीच्याच वेगवेगळ्या शक्ती असतात. त्यांना सख्या म्हणा किंवा आपण हेल्पर्स म्हणतो आपण, पण संस्कृतमध्ये तो शब्द बरोबर वाटत नाही. त्या सख्या किंवा परिवार देवता असं आपण म्हणतो. आणि ती त्याची प्रभा आहे, म्हणजे त्या शक्तीचं मंडल तिच्या भोवती सगळं आहे. अशी आपण देवतेची स्थापना करायची किंवा आपल्या पूजा करताना स्थूल पूजा करताना करायची. आणि मग त्यांच्या प्रत्येकाचा ध्यान श्लोक असतो, सगळं असतं त्याच्यावर एक. आणि मग जी मुख्य देवी आहे तिची पुन्हा मग सगळ्या उपचारांनी तिची पूजा करायची. नैवेद्यामध्ये जे काही आपण गोड पदार्थ करू किंवा देवीचे सगळे ठरलेले आहेत. मी त्याचा तक्ता तयार केलेला आहे. देवी भागवतामध्ये रोजचे नैवेद्य
आणि नक्षत्राप्रमाणे नैवेद्य, असं 2 प्रकारांनी दिलंय. तर अगदी त्याच्यामध्ये चिवडा वगैरे सुद्धा आहे, तूप आहे, गुळ आहे, चिवडा आणि काही काही पदार्थ, पण रोजचा नैवेद्य तिचा ठरलेला असतो. आपल्याकडे खूप ह्या गोष्टी माहिती नाहीत, कारण हे शिक्षणच आपण घेतलेलं नाही. आपलं शिक्षण फक्त पैसे मिळवण्यासाठी नोकरी मिळावी एवढ्या पुरतंच आहे. हे खरं शिक्षण जे आपलं व्हायला पाहिजे ते आपल्याला दिलं जात नाही. पण देवी भागवतामध्ये जे दिलं त्याचे मी तक्ता पण तयार केलेला आहे, की या महिन्यात कोणता नैवेद्य, या दिवसाला कोणता, या नक्षत्रावर कोणता वगैरे. तर त्याप्रमाणे नैवेद्य तयार करायचा. नंतर तांबूल, दक्षिणा, उपचार सगळे द्यायचे. आणि मग देवी म्हणते की हे हिमालया तुम्हाला सहस्रनामाने संतुष्ट कर, म्हणजे देवी सहस्रनाम आहे आणि ते देवी भागवतातही आहे आणि त्याचं स्वतंत्र पुस्तक पण मिळतं. ललिता सहस्रनाम तुम्हाला माहित असेल, तसं देवी सहस्रनाम पण आहे. देवी अथर्व शीर्ष म्हणा, अहम रुद्रे वसुभिर्चरामी, अहम संगमनी वसुनाम चिकितुषी, तुम्हाला माहिती आहे. आणि माझं पुस्तक आहे त्याच्यावर, देवी अथर्व शीर्षावरती माझं पुस्तक आहे, त्याचा अर्थ लिहिलेला आहे. ते यशवंत प्रकाशनमध्ये मिळतं, जरूर घ्या ते. म्हणजे देवी अथर्व शीर्ष किंवा, आणि मंगळवारी विशेष करून अश्विनी नक्षत्र असेल त्या दिवशी देवी अथर्व शीर्ष म्हणावं, म्हणजे दुखणी बाणी वगैरे जे काही आपले संकट येतात तर ती नाहीशी होतात त्याने, कारण त्या दिवसाचं त्याला महत्व आहे. आणि तो देवीचा वर आहे की त्या भौम अश्विनी, म्हणजे अश्विनी नक्षत्र मंगळवारी जर देवी अथर्व शीर्ष म्हटलं तर अकाली मरण सुद्धा येत नाही, असं त्याची फलश्रुती आहे. त्यामुळे ते जरूर म्हणावं. माझ्या ग्रुपवर मी टाकत असते की आज अश्विनी नक्षत्र मंगळवार आहे, आज म्हणा तुम्ही. आणि मी स्वतः म्हटलेलं पण आहे, ते रेकॉर्डिंग आहे माझं आणि माझं पुस्तकही आहे त्याच्यावरती. तर ते म्हणा तुम्ही. त्यानंतर हा हे जे सुरुवात आहे, सर्वे वै देवा देवी उपतस्थो वगैरे, ते देवी अथर्व शीर्ष आहे, ते म्हणायचं. ह्रीमचा मंत्र म्हणायचा आणि मग महाविद्या महामंत्र म्हटलेला आहे. आता देवी अथर्व शीर्षामध्ये देवीचे सगळे मंत्र आलेले आहेत. मग ह्रीम मंत्र आहे, हा मूल मंत्र जो आहे ऐम ह्रीम क्रीम चामुंडाई, तो पण आलेला आहे. त्यानंतर देवी गायत्री आलेले आहे, महालक्ष्मीचे विद्महे सर्वशक्तीचे धीमहि तन्नो देवी प्रचोदयात, तो पण आलेला आहे. आणि हा जो महाविद्या ज्याला म्हटलंय त्यांनी, तो पंचदशी मंत्र आहे. तो श्रीयंत्राची पूजा करताना तो दिला जातो, त्याला श्री विद्या असं म्हटलं जातं. विद्या याचा अर्थ मंत्र असा होतो. पुरुषवाचक असेल तर मंत्र म्हणायचं, स्त्रीवाचक असेल तर विद्या म्हणतात. श्री विद्या म्हणजे श्री मंत्र, श्रीयंत्रावरती तो मंत्र आहे. तर तो पंचदशी मंत्र म्हणजे 15 अक्षर आहेत त्याच्यामध्ये, आणि तो फार म्हणजे गायत्रीच्या तोडीचा आहे. गायत्री एवढी महत्वाची आहे वैदिक आपल्या संस्कृतीमध्ये, तेवढीच आगमामध्ये पंचदशी मंत्र महत्वाचा आहे. तर त्याच्यावरती सुद्धा माझे लेख आहेत, तुम्हाला कुठे वाचायला मिळाले तर बघा, श्रीयंत्रावरती, श्रीविद्येवरती आणि ह्या मंत्रशास्त्रावरती. तर तो म्हणायचा आणि मग देवीला अपराध क्षमा त्याची करायची. मग नृत्य गीत वगैरे सगळं आहे. आणि कारण देवी असं म्हणते की मी समस्त वेद आणि पुराणांची प्रतिपाद्य वस्तू आहे. जसं ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीला म्हणलंय, ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या, वेदांनी ज्याची स्तुती केलेली आहे, वेदांचा जो मुख्य विषय आहे तो हा ओंकार, तसं हे ह्रीम पण आहे, कारण ती परमात्म्याची पराशक्ती आहे. आणि मग तुम्ही त्याचे पाठ करा, अथर्व शीर्ष म्हणा, किंवा देवीची काही तुमची स्तुती येत असेल, महालक्ष्मी स्तुती म्हणा, आपल्या कुलदेवतेची काही स्तुती असेल तर ती म्हणून आरती वगैरे म्हणायची. आणि मग देवीला सर्वस्व निवेदन करायचं, आपला देह, आपला ऐश्वर्य, आपली संपत्ती, जे काही असेल ते मग हवन करायचं. आणि मग ब्राह्मण आणि कुमारी पूजा, कुमारी पूजेला खूप महत्व आहे आणि ते नवरात्रामध्ये जास्त केलेली चांगली. आणि नवरात्र जे आहे ते पहिल्यांदा नारदांनी भगवान श्रीरामाला करायला सांगितलं होतं. जेव्हा राम सीतेच्या शोधार्थ निघाले होते त्यावेळेला नारदांनी त्यांना यश मिळण्यासाठी देवीचं नवरात्र सांगितलं होतं. ते रामाने 9 दिवस उपास केलेला आहे आणि त्यांनी ही कुमारी पूजा त्याच्यामध्ये त्यांनी सांगितली.
आणि कुमारी कोणती असते, किती वर्षापासून, तर 3ऱ्या वर्षापासून ती सांगितली, ते पुढे 10-11 वर्षापर्यंतची अशा कुमारी त्यांचे मंत्र आहेत, त्यांची पूजा ती इथं सांगितलेली आहे. त्यानंतर आपण दान वगैरे करायचं, कोणाला गरीब माणसांना वगैरे दान द्यायचं असेल तर ते करायचं आणि हृदयापासून देवीला नमस्कार करून संहार मुद्रा, म्हणजे आता आपण आवाहन विसर्जन म्हणतो, पण विसर्जन करायचं नाही, तर देवीला आपल्या हृदयामध्ये ठेवायचं आणि तिचं जे श्रीसूक्त आहे ते श्रीसूक्त म्हटल्यानंतर त्याच्यानंतर ते ह्रीम या मंत्रामध्ये सगळं श्रीसूक्त एकत्र येतं. तर पहिल्यांदा तुम्ही श्रीसूक्त म्हटल्यानंतर मग ह्रीमचा जप केला की पुन्हा दिवसभर फक्त ह्रीम म्हटलं तरी श्रीसूक्त म्हटल्यासारखं फळ मिळतं, असं या ग्रंथामध्ये सांगितलं. आणि मग सगळ्या मंत्रांमध्ये हा ह्रीम हा देवी प्रणव महत्वाचा आहे आणि ह्यानी तर माझी पूजा जरूर करावी. कारण जसं आरशामध्ये आपलं प्रतिबिंब आपल्याला दिसतं, तसं ह्या मंत्रामध्ये देवीचं रूप संपूर्ण सामावलेलं आहे आणि त्यामध्ये ती आपलं स्वतःचं आत्मस्वरूप जे आहे ते त्याच्यामध्ये समर्पित करायचं. आणि मग ती पूजा झाल्यावर गुरूंची पूजा करायची, कारण गुरूंनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. आपण ब्राह्मण पूजा म्हणतो ना, गुरुजींची पूजा करतो तसं. आता हे केल्यानंतर, ही सगळी पूजा केल्यानंतर दुर्लभ असं काही राहत नाही, सगळं जे काही असेल ते. आणि देवीचं जे स्थान आहे मणिद्वीप, ते सुद्धा फार महत्वाचं आहे. देवी भागवतामध्ये मणिद्वीपाचं सुंदर वर्णन केलेलं आहे. आणि हैदराबादच्या एका विदुषी माझ्याकडे आल्या होत्या, त्यांनी ते चित्र काढलंय, पूर्ण मणिद्वीपाचं चित्र काढलंय. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्याच्यामध्ये पार्किंगची सोय आहे. आणि पार्किंग कशाचं, तर देवांच्या विमानांचं पार्किंग, देवांच्या वाहनांचं, म्हणजे कोणाचं हत्ती वाहन आहे, कोणाचं सिंह वाहन आहे, कोणाचं गरुड वाहन आहे, तर ते सगळ्या वाहनांचं वेगवेगळं पार्किंग आहे. जे रथांचं पार्किंग आहे, राजे लोक वगैरे रथ घेऊन येतात, मग रथांचं पार्किंग वेगळं, विमानाचं पार्किंग वेगळं, हे प्राणी जे वाहन म्हणून आहेत त्यांचं पार्किंग वेगळं, असं त्याच्यामध्ये जागा तिने ठेवले. एवढा तो मोठा प्राकार, फार सुंदर आहे मणिद्वीपाचं वर्णन. तर आपण असा जो भक्त असतो तो त्या मणिद्वीपाला शेवटी जातो. असं देवीचं स्वरूप नीट जाणायला पाहिजे, देवीला नीट नमस्कार केला पाहिजे आणि अशा प्रकारे तू देवीची पूजा कर माझी, असं ते म्हणतात. आणि मग याला त्यांनी फलश्रुती दिली. हे सगळं सांगितलं आतापर्यंत, म्हणजे मी का तुझ्या पोटी येणार आहे इथं बसून, ते मी कोण आहे, तिची कर्माच्या द्वारा, योगाच्या द्वारा, ज्ञानाच्या द्वारा, तत्वज्ञानाच्या द्वारा, गुरूंच्या द्वारा, यंत्रद्वारा, मंत्रद्वारा, मूर्तीद्वारा, सगळ्या प्रकारची पूजा या 10 अध्यायामध्ये सांगितलेली आहे. आणि त्यामुळे पूर्ण सगळं झाल्यानंतर ही बाह्यपूजा, बाह्यपूजा स्थूल पूजा आपण म्हणतो तिला, जी आपण रोज करतो. आपलं तर एवढं लक्षही नसतं, कोणाशी तरी गप्पा मारून सुद्धा पूजा केलेली जाते रोजची. पण शांतपणाने पूजा करावी. तुम्ही जर आधीची ऐकून घ्या, याच्यामधून फार सुंदर देवी गीता आहे, तर तशी पूजा केल्यानंतर मग ते मनाला समाधान मिळतं. आणि तुम्हाला सांगते की ज्या ठिकाणी हा उपासक असतो त्या ठिकाणचं वातावरण आपोआप शुद्ध होतं. म्हणजे समजा तुम्ही ही उपासना करताय आणि तुम्ही एखाद्याच्या घरी गेलाय आणि त्या घरामध्ये त्या वेळेला काही अडचण चालू असेल तर त्या अडचणीचं निवारण होतं केवळ तुमच्या अस्तित्वात. इतकं या उपासनेचं महत्व आहे. म्हणजे आपल्याला कळणार नाही की आपण गेल्यामुळे असं झालंय, पण ते आपोआपच तो उपासक इतका शुद्ध झालेला असतो की तुम्ही कुठल्याही घरामध्ये गेला ना, अडचण असेल, कोणी आजारी असेल, कोणी काय असेल, तर त्यांच्या अडचणीचं निवारण होतं त्याला न कळत, कारण स्वतः भगवती त्याच्याबरोबर असते. त्यामुळे ह्या उपासना समजून घ्या, या उपासना लक्षात घ्या. आपलं आयुष्य असं फुकट जाता कामा नये मनुष्य म्हणून. काहीतरी आपण प्रगती आपली स्वतःची केली पाहिजे, याच्यात नुकसान काहीच नाही, झाली तर आपली प्रगतीच आहे. त्यामुळे जर आपल्याला पवित्र व्हायचं असेल तर ह्या उपासना फार महत्वाच्या आहेत. आता आपण फलश्रुती बघूया.
संपतच आली वेळ आपली. तर यामध्ये असं म्हणलंय की अशिष्याला देऊ नका, म्हणजे ज्याची श्रद्धा नाही किंवा ज्याला लक्ष नसतं सांगताना. खूप जण लक्ष देत नाहीत, आपण सांगत असतो एवढं ज्ञान, पण कोणाचं लक्ष असतं असं नाही, काही जण असे असतात. तेव्हा अशा माणसाला सांगू नका. नंतर ज्या लोकांचं मन दुसऱ्याबद्दल चांगलं नाहीये, त्यांना कोणाचं चांगलं पाहवत नाही वगैरे असे असतील, त्यांना देऊ नका. आणि हे शास्त्र उगीच्या उगत दिलं तर तुम्ही आईची विटंबना करताय असं त्याचा अर्थ होईल. म्हणून ज्येष्ठ पुत्र किंवा चांगला भक्त आपला असेल त्याला मुलगा म्हणून त्याला हे द्यावं, सुशील सुवेश असं असावं त्यांनी. आणि मग श्राद्ध काळामध्ये वगैरे तुम्ही हे सगळं म्हणू शकता, वाचू शकता, असं व्यास महर्षींनी जनमेजयाला सांगितलं. म्हणजे हा संवाद जो आहे तो जनमेजय आणि व्यास महर्षी यांचा आहे सुरुवातीला. नंतर हिमालय आणि देवी यांचा संवाद आहे. मग ते म्हणतात की त्यानंतर मग तो एवढं सगळं ऐकल्यानंतर हिमालय म्हणतो की ठीक आहे, आता तू माझ्या पोटी आलीस तरी चालेल, थोडं का होईना मला समजलेलं आहे, मला जसं जमेल तुझं मी संगोपन करेन. कारण देवी स्वतः मुलगी म्हणून सांभाळायची काही सोपी गोष्ट नाही. त्यामुळे तो म्हणतो ठीक आहे, काय हरकत नाही. आता मग ती म्हणते की ठीक आहे, मी आता तुझ्या पोटी जन्म घेते. मग ती गौरी म्हणून हिमालयाच्या पोटी जन्माला आली. शंकराचं तिचं लग्न झालं. मग स्कंदाचा जन्म झाला आणि स्कंदाने तारकासुराचा वध केला, अशी पुढे कथा येते. तर या वेळेला सगळ्या देवांनी तिची स्तुती केली आणि त्या स्तुती पण खूप छान आहेत या पुराणातल्या. त्यानंतर मग देवी म्हणाली की ठीक आहे, आता म्हणजे माझं काम झालेलं आहे. तर जेव्हा केव्हा आपल्यावरती संकट येतं, जेव्हा केव्हा देवांच्यावरती संकट येतं, त्यावेळेला ती म्हणाली मी पुन्हा पुन्हा तुमच्यासाठी प्रकट होईल. असं हे खूप सुंदर आहे. तुम्ही आधी ऐकलं असतं तर आणि आनंद मिळाला असता तुम्हाला. पण ठीक आहे, जे आपल्याला नशिबात असेल तेवढं आपण ऐकतो. तेव्हा आपण इथे थांबूया. आज संख्या खूपच कमी आहे, पण तरी सुद्धा आपलं स्वाध्यायात महाप्रमदः अशी आज्ञा आहे आपल्याला. त्यामुळे आपलं स्वाध्याय आपण पुरा करू. सगळ्यांना धन्यवाद. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.